पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्यातर्फे आम्हाला 2 नंबरचं बक्षीस मिळालं। नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आजचा आहे 5वा दिवस। आपल्याला मधीच शूट करता आला नाही कारण की आपल्या ड्युट्या होत्या 2-3 दिवस। आपण 2 दिवसाचा शूट केलेला आहे, ती व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेली आता आहे 5वा दिवस। तर आजचा दिवस कसा जाणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। गर्दी बघू शकता तुम्ही, आज 5वा दिवस आहे तर गर्दी बघा, खूप जास्त गर्दी आहे आज। छोट्या आहे आज। छोट्या काय बोलू शकतोस तू? आईच्या सेवेसाठी कधी आणि ती आपली माऊली बसली तिथं बघते सगळा। आम्ही शिवकृपा महिला बचत गटाच्या महिला तसेच तेजस्विनी महिला बचत गटाच्या महिला श्री रत्नेश्वरी आईच्या मंदिरामध्ये प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करत आहोत। गेली 4 वर्षापासून हे कार्यक्रम आम्ही नियमित कार्यरत करत आहोत आणि अशीच सेवा करत राहू। बाय। जुन्या मंदिरात आलोय पाया पडायला।
माझं नाव अंकुश सावळ्या घरर. आमची स्थापना देवीची 1993 साली झालेली आहे. तत्पासून आजपासून 32 वर्ष आम्ही सर्व आमचा एमओ ग्रुप ड्रायव्हर ग्रुप यांच्यातर्फे जी स्थापन केली देवी. पूर्ण जेएनपीटीचा ग्रुप आहे तुमचा? हां, जेएनपीटी स्टाफचा जेएनपीटी ग्रुप. जेएनपीटी पूर्ण सेक्टर 3 मिळून सेक्टर 3 मध्ये रजिस्ट्रेशन किती वर्षापासून झाली याच्यात? 93 झाली. रजिस्ट्रेशन झाले. 93ला आम्ही असे मांडायचो. पहिली देवी असेच मांडायचो, घरामध्ये होती ती. आम्ही बाहेर घेतली 1993 साली त्याची स्थापना केली. आज जवळजवळ 32 का किती वर्ष होत आली. पूर्ण माहोल एकदम असं होतं. तेव्हापासून माहोल आमचा पूर्ण भरलेलाच असतो. कुठल्याच प्रकारचे कुठल्या प्रकारचा वादविवाद नसतो. नाही. जे आपले 9 दिवस असतात ते औषधामध्ये जातात. आम्हाला रायगड जिल्हा परिषद पण मिळालं. रायगडच्या वजन आम्हाला पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्यातर्फे आम्हाला 2 नंबरचं बक्षीस मिळालं मंदिराच्या नियोजनासाठी. आणि शिस्तबद्ध गरबा यासाठी आम्हाला पोलीस आयुक्ताकडून नवी मुंबई यांच्याकडून 2 नंबरचं बक्षीस दिलेलं. धन्यवाद. जावय भेटलेत, जावय. आता आलो आम्ही गुरुबादेवी मंदिराजवळ. गुरुबादेवी आईचं दर्शन घेतो आता. आता आलो आम्ही शांतेश्वरी देवीच्या मंदिराजवळ दर्शन घेण्यासाठी. गाभारा बघू शकता, एकदम सुंदर असा गाभारा आहे. काका कुठले तुम्ही आणि नाव काय तुमचं? मी नवीन सेवेचा आज मनोज गेरात. आणि तुमचं नाव? चंद्रकांत हरी म्हात्रे, शांतेश्वरीचा पुजारी. आणि तुमचं नाव काय? नीलम चंद्रकांत म्हात्रे पुजारी. मयुरी मनोज गरत, नवीन शेवेची. गावातलेच आहेत तुम्ही सगळे सदस्य? तुम्हाला कसं वाटते दरवर्षी देवीची सेवा करून कसं वाटतं? एकदम उत्तम वाटते. पालखी बिलकीला तुम्ही तिकडेच सेवा करत असता दरवर्षी? हो, दरवर्षी. स्वप्नील गरज आणि वहिनी आहेत सोबत, आणि छोटू आणि वहिनी आहेत सोबत. आपण आता करंजा मंदिरात भजन चालू आहे सध्या तिथे. आता आलो आहे आपण द्रोणागिरी मातेच्या दर्शनाला.
चलो धन्यवाद धन्यवाद. आत्ताच आपल्या इथून द्रोणागिरी मातेचं दर्शन झालं आहे आणि तिथून निघतानाच आपल्या करंजा ग्रामस्थांनी अक्षय आणि राजदीप आणि बाकी करंजा ग्रामस्थ यांनी माझा सत्कार केला. खूप छान वाटलं मला. आणि आता इथून आम्ही चाललो आहे मोऱ्यावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी. आता आपण आलो आहे मोऱ्यावर एकविरा मातेच्या मंदिराजवळ. तुम्ही बघता आता एकविरा मातेच्या मंदिराजवळ. मंदिराच्या इथून वरती जाऊन एकविरा देवीचे पावलांचे ठसे आहेत वरती वरच्या साईडला. पण आता रात्रीचे जाऊ नाही शकत आपण तिथे. पण मस्त एक व्ह्यूवरून खूप भारी वाटतं आहे. आत्ताच इथून आपण एकविरा आईचं दर्शन घेतलं मस्त. तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. चलो बाय बाय.